बसा ना बसा. आज असं अचानक? हा जरा बोलायचं होतं. दार लावून घेऊ का मी? नाही नको, तशी काही गरज नाहीये. इथे सगळ्यांचीच दारं उघडी असतात. अहो कोणी येता जाता डोकावतं बरं वाटतं. आणि शिवाय अजयही नसतो ना दिवसभर घरात, एकटी असते मी, त्यामुळे सोबत वाटते सगळ्यांची. नाही बरोबर आहे तुमचं, पण मला जे बोलायचं आहे ते थोडं महत्वाचं होतं. कुणी ऐकलं वगैरे तर? नाही तसं आता ह्या वेळेस नाही येणार कोणी. ठीक आहे, काही हरकत नाही. नेहा अगदी छान रुळली आहे तुमच्या घरात. खूप गुढी आहे नेहा. बस आम्ही चहा करते. नाही नाही, चहा वगैरे नंतर घेऊया. आधी जरा बोलूया ना आपण. अजयची आई, मला कल्पना नाही तुम्हाला अजयनी किती सांगितलंय काय नाही. म्हणजे हो, मला झालेला प्रकार सांगितला अजयनी. अजयची आई, खरं सांगू का, मला असं साखर तोंडात ठेवून नाही बोलतायत. म्हणजे आमचा या लग्नाला सुरुवातीला विरोध होता. आमची काही कारणं होती त्यामागे. पण ती कारणं आता दूर झाली आहेत ना? हो, आता आम्ही मुलांच्या इच्छेप्रमाणे वागायचं ठरवलंय. म्हणजे तुमची अजूनही इच्छा नाहीये? नाही नाही, तसं नाहीये, पण आमच्या काही अटी आहेत ज्या अजयने मान्य कराव्या अशी आमची इच्छा आहे. म्हणजे आमची अशी इच्छा आहे की नेहानी यापेक्षा थोड्या मोठ्या घरात राहावं. हो, पण ती अट अजयने मान्य केली आहे. यापेक्षा मोठं घर भाड्याने घ्यायला तयार आहे तो. हो, ऍक्च्युली म्हणूनच आम्ही लग्नाला तयार झालो. तो म्हणालाय म्हणजे नक्की करेल. पण मग हे ठरलंच असेल तर मग साखरपुडा करून घेऊया का आपण? साखरपुडा? हो, म्हणजे काय आहे ना, सगळे लोक हल्ली विचारायला लागले. तो नातेवाईक, ओळखीचे पाळखीचे सगळे अडून अडून विचारतात, स्थळं सुचवायला लागलेत. आणि मग खूप अवघड होऊन जातं. एकदा का साखरपुडा झाला की जाहीर होतं ना की यांचं लग्न ठरलंय, मग आम्हालाही चिंता नाही. बर, अजयचं काम सुद्धा असं आहे ना की 4 महिन्याचे 6 महिने लागले लग्नासाठी, तरी मग आमच्या जीवाला घोर नको ना. शिवाय हल्ली या मुलांचा काही भरोसा नसतो, गावभर फिरत असतात. लोकांच्या डोळ्यात येतं ना, मग बोलतात लोक. हो, तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे. म्हणूनच म्हणतेय, साखरपुडा करून टाकू, एक मोठं फंक्शन करू आपण, म्हणजे लोकांची तोंड बंद होतील कायमची. हो, मला वाटतं आपण घरगुती कार्यक्रम करूयात. अहो, घरगुती घरगुती म्हटलं ना तरी आमचे 70-80 लोक होतात. मग केटरर आला, हॉल आला, सगळं येतच ना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.